नमस्कार, देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर जयश्रीताई आणखीन अर्चनाताई आहेत. आम्ही आता मुरगुडला आलेलो आहोत. ताई, एक प्रश्न असा होता की काही जण सांगतात समर्थ रामदासांचं वाङ्मय जे आहे त्याच्यामध्ये मनाचे श्लोक आहेत. एक असंच व्यक्तीने विचारलं की जर मनाचे श्लोक आहेत मग तुम्ही मानसिक ट्रीटमेंट लोकांची का फ्रीमध्ये करून देत नाही. इट वॉज जोक्स अपार्ट. ते आय डोंट नो कशा प्रकारचे ते जोक क्रॅक करत होते. पण तुमच्या हातात आता मनाचे श्लोक हे पुस्तक आहे. तुम्ही 3 दिवसापूर्वी ह्याच्यावरती छानसं निरूपण केलं होतं. मनाचे श्लोक हे पुस्तक सामान्य आपण लोक जी आहोत त्यांनी हे पुस्तक खोलून का वाचावं? मनोबोध भावदर्शन हे परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उर्फ डॉक्टर काका यांचं पुस्तक. मनाचे श्लोक का वाचावेत असा नेहमी प्रश्न उद्भवतो, किंबहुना नवीन पिढीला मनाच्या बोधांमधून काय मिळू शकतं असा प्रश्न येतो. याच्यामध्ये मनाची भूमिका सांगितली आहे. ज्या मनाच्या श्लोकांचा अभ्यास करायचा आहे त्या मनाचं कार्य मध्यवर्ती आहे. वासनेनुसार बुद्धी, बुद्धीच्या स्वाधीन असलेलं मन आणि प्रत्यक्ष मनाच्या स्वाधीन असलेली इंद्रिय आणि इंद्रियांनी चालवलेला त्यांच्या विषयांचा पाठलाग, अशी ही मानवी देहाच्या निर्वाहाची साखळी आहे. मनाचं स्वरूप सांगताना संत ज्ञानदेव म्हणतात, मन ही व्यर्थ व सर्वांगाने कल्पनाच आहे. ते रजोगुणाच्या खांद्यावर तरळतं. ते पंचभूतातील अपंचीकृत वायूचं झालेलं आहे. रजोगुणाचं चांचल्य, वायूचा प्रवाहीपणा त्याला सहजच लाभलेला आहे. त्यामुळे ते बळीया माझी महाबळी, करी राख रांगोळी धैर्याची, हे संत एकनाथ महाराजांचं वचन आहे. तसं ते होऊन राहतं. त्यामुळे त्याला अंजारून गोंजारून अनुकूल करून घेण्याची आज्ञा समर्थ रामदास स्वामी देतात. इथे निरोधाची भाषा नसून विचाराची आहे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, या एका सुविचारात संघर्ष वाचून जीवनाची बरीच हमी आहे. समाजाची गुंफणच अशी आहे की त्यात खोटे आरोप, अकारण निंदा, स्पर्धा, मत्सर इत्यादिकांचा सामना करावा लागतो. त्यावेळी मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले, असा सबुरीचा विचार सांगावा लागतो. अन्यथा मनाची उभारी कमी होऊन सुडासारखे नकारात्मक आणि परमार्थाला मारक अविचार होऊ शकतात. चालू घडीला अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक चळवळींची धग थोडीफार तरी सामान्य माणसापर्यंत पोहोचते. युद्ध, दंगली, बंद, संप, धरणी, अपघात, चक्काजाम, गुन्हेगारी इत्यादी नियंत्रणाबाहेर जाऊन त्यांचा फटका तिराहितालाही बसू शकतो. हे सर्व वाढलं असताना त्याचे व्यापक परिणाम जीवनावर होतात. या संघर्षजन्य परिस्थितीत न्याय, नीती, सभ्यता, शिस्त इत्यादी वाळल्या पानासारखे उडून जातात. अशा प्रसंगी समर्थ रामदास स्वामी समजावून सांगतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारे होऊन जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. 22व्या श्लोकात समर्थांनी मनाला एक मार्मिक मागणं मागितलं आहे. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. इथे माझं हित मनाने करायचं आहे. मी आणि मन ह्यात केलेला फरक लक्षात घ्यावा लागतो. इथं मी जीवदशा पत्करलेला जीव असून बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्ये ये जा करणारं मन हे जीवाच्या स्वाधीन असायला हवं असं साधन आहे. ते जेव्हा जीवावर कुरघोडी करतं तेव्हा जीवाला मनाची मनधरणी करावी लागते. सर्व पारमार्थिक वाङ्मयात मनाला अनेक प्रकारे दोष देण्यात आला आहे. वस्तुतः ते वासनेने नियंत्रित केलेल्या बुद्धीच्या स्वाधीन आहे. बुद्धी कर्मानुसारिणी, यात वासनेच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या बुद्धीच्या निर्णयानुसार केलेल्या कर्माला ते अनुसरतं. संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये, हे वचन वासना, बुद्धी, मनाला आज्ञा, इंद्रियांकडून कर्म असा क्रम सांगते. बुद्धी सत्वगुण आणि अग्नितत्वाचे असून मन हे रजोगुण आणि वायुतत्वाचं आहे. जे त्रिगुण आणि पंचभूतात्मक आहे ते अचेतन आहे. अचेतनाला उपदेश किंवा आज्ञा करता येत नाही. त्यामुळे
अंतःकरणात व्यापून राहिलेल्या चिदाभासालाच समजावून सांगता येतं. या चिदाभासालाच आत्मज्ञान होतं असं शास्त्र सांगतं. त्यामुळे मनोबोध हा वास्तविक समर्थांनी जीवाला केलेला बोध आहे. पुढे जीवा संशयो वाऊ गातो त्यजावा असं स्पष्टपणे जीवालाच बोध केलेला आहे. मनोबोधाच्या श्लोकांची मांडणी विविध प्रकारे केलेली आहे. काही श्लोक हे करावे अशा अर्थाचे आहेत, काही प्रतिबंधकारक असून काही सर्वसामान्य उपदेशाचे आहेत. उदाहरणार्थ, धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते. काही श्लोक भक्ती महात्म्य सांगणारे आहेत. उदाहरणार्थ, विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यासरे त्यासी नेणा. काही श्लोक आश्वासक स्वरूपाचे आहेत. स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. या श्लोकात श्रेष्ठ रामनामधारकाचा पारमार्थिक पराक्रम सांगितला आहे. साधकाची निर्भत्सना करून श्रीरामाला त्याचा आधार असल्याचा दिलासाही समर्थ देतात. भवाच्या भये काय भीतो सलंडी, रघुनायका सारिखा स्वामी शरीरी. वास्तविक मनोबोधाचा वेदांतशास्त्र हा प्रत्यक्ष विषय नाही, तरी कुठे कुठे तो प्रकर्षाने जाणवतो. करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे. करी द्वंद्व निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. निष्काम कर्म हे पायाभूत साधन आहे. इथे काम या शब्दाचा निष्कामतेच्या संदर्भाने कर्म असाच अर्थ करावा लागतो. पुढील अत्यंतिक मार्मिक चरणात जीवांची लाखो रूपे न पाहता त्यांचं एकच असलेलं स्वरूप पाहावं असा समर्थ उपदेश करतात. शरीर हे रूप असून त्यात आत्मरूप निर्लेपपणे व्यापून असतं, तिकडे समर्थ लक्ष वेधून घेतात. असं केल्याने सुखदुःखात्मक द्वंद्व आणि त्रिगुणांच्या वाटणीमुळे होणारे स्वभावभेद कमी लक्ष वेधून घेतात आणि मन स्थिर राहतं. मनोबोध ही एक बहुआयामी रचना आहे. मानवी जीवनाचे अनेक आयाम त्यात दर्शवलेत. क्रोध, काम, लोभ, मद, मत्सर, दंभ इत्यादी हे मानवी जीवनाला मिळालेले शाप आहेत. त्याने जीवन क्षुब्ध होतं. शांत, तृप्त आणि लयबद्ध जीवनाला ते घातक आहेत. सुखाचा सतत शोध घेणारा माणूस अशी दुःखाची कारणं का गोळा करतो? तुलना, ईर्ष्या, शर्यत, हेवेदावे यांचा कळत नकळत का पाठलाग करतो? याचं एकमेव कारण म्हणजे परमार्थशास्त्रात जे करू नका असं सांगितलं आहे तेच करणं. मानापमान, ताठरपणा यांना हळूहळू सोडून दिलं तर जीवन नक्कीच सुसह्य होतं. कीर्तीसाठी काही न करता जे केले त्याची कीर्ती मागे उरावी असे कर्म करावे. इथे समर्थ रामदास स्वामी कीर्तीचा पाठलाग करण्यात सांगत नाहीत. सत्कर्माची सहजच कीर्ती होते. संत ज्ञानदेव, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांची कीर्ती जनमानसात दृढ आहे. त्यासाठी त्यांचं वर्तमानपत्रात नाव किंवा फोटो झळकावे लागत नाहीत. नव्या काळातील आईन्स्टाईन, भाभा, माणेकशॉ, रमण महर्षी इत्यादिकांची नावं देखील चटकन डोळ्यासमोर येतात. भीती हा मानवी जीवनाचा एक प्रमुख घटक आहे. भय, द्वेष, मत्सर, आसक्ती इत्यादिकात द्वैताचा जोर फार मोठा असतो. भय वाटण्याची कित्येक कारणं आहेत. भयाच्या सूक्ष्म तरंगापासून महाभयानक लाटेपर्यंत कित्येक आविष्कार आहेत. अंत, नाश, मरण, रोग, असुरक्षितता, उतरती कळा, पराभव, शत्रूची सरशी, दुबळेपणा, दारिद्र्य, अपघात, अपमान, अपयश, काळजी, तोटा, नैसर्गिक आपत्ती, राजकीय आणि सामाजिक उद्रेक, गुन्हेगारी, वैर, ईर्ष्या, गृहकलह इत्यादी भीतीची अनेक क्षेत्र आहेत. या सर्वांचा एकाच भव भय या शब्दात समावेश करून भवाच्या भये काय भीतो सलंडी असा समर्थ निर्भत्सनापूर्वक समाचार घेतात. वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं या प्रकारे एका श्लोकात सुद्धा तशी प्रार्थना केलेली आहे. अवास्तव अपेक्षा, दुबळं मन, कर्तव्यशून्यता,
बावळटपणा, नेभळेपणा, ईश्वर शरणागतीचा अभाव, एकलकोंडेपणा, अपराध भावना इत्यादी भीतीची आणखी कारणं आहेत. मनोबोधामध्ये या सर्वांवर मात करण्याची शिकवण दिलेली आहे. त्याच्या अभ्यासाने खणखणीत जीवन जगून ज्ञानोपासनापूर्वक मोक्षाची पूर्वतयारी होण्याची व्यवस्था आहे. संशय हा साधकाचा फार मोठा वैरी आहे. अंधश्रद्धेपेक्षा संशय वाईट, कारण अश्रद्धा निदान परमार्थ पूर्णपणे नाकारते. संशयामध्ये श्रद्धेला अनंत फाटे फुटतात. ढळे ना ढळे संशयोही ढळे ना. गीताही संशयात्मा विनश्यती असंच सांगते. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं. या सामर्थ्याचा विचार केला असता संशय हा किती अविचार आहे हे कळतं. व्यवहारातील संशयसुद्धा किती अनर्थकारक आहेत ते पाहिलं असता परमार्थातील संशय किती मोठी हानी करीत असेल हे लक्षात येतं. मनोबोधामध्ये वेदांत शास्त्राचा गंभीर विचार समर्थांनी सांगितला आहे. जुने ठेवणे मीपणे आकळेना या ध्रुपदाचे 5 श्लोक आणि मना संत आनंत शोधून पाहे याचे 6 श्लोक ही त्याची काही उदाहरणं आहेत. जुने ठेवणे या शब्दयोजनेचा अनादी आणि नित्यप्राप्त हा मुख्य अर्थ आहे. आत्मा अथवा ब्रह्मस्वरूपाने अनादी आणि नित्य असून ते खरं तर प्राप्तव्य नाही, ते सहज प्राप्तच आहे. शुद्ध जाणीव हे त्याचं ज्ञानरूप स्वरूप असून अशुद्ध जाणीव अज्ञानमूलक आहे. येरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. नवल अहंकाराची गोठी विशेषे लगे अज्ञानाची ये पाठी. हा अहंकार अज्ञानमूलक आहे. पहिला अहम जुने ठेवणे असून दुसरा अहम त्याचा अनुभव घ्यायला अडसर ठरतो. या अहमचा निराश हे साधना मार्गातलं मोठं आव्हान आहे. मी उंच आहे हा देहसापेक्ष अहंकार आहे. ती उंची गृहीत धरून कपडे शिवणे आवश्यक असलं तरी तो अहंकार नसून सामान्य व्यवहार आहे. सुंदर स्त्रीनं ते सौंदर्य लक्षात घेऊन स्वतःला सांभाळणे हा सौंदर्याचा अहंकार नसून लोकव्यवहार आहे. असंच बुद्धिमत्ता, श्रीमंती, देहसामर्थ्य, खेळ, लौकिकातील पद इत्यादी बाबतीत लक्षात घ्यावं लागेल. संन्यासात संन्यस्तपणाचा अहंकार नसेल तर हे सर्व अहंकार सहजच नसतात. म्हणूनच शास्त्रकारांनी गुणगंध वैराग्य या शब्दाची योजना करून वैराग्याचंही वैराग्य सुचवलेलं आहे. शांत पदार्थांच्या साम्राज्यात रमणाऱ्या माणसांना अनंत या शब्दाचा एका व्यक्तीचं नाव एवढाच अर्थ ठाऊक असतो. अंत असलेल्या अगणित पदार्थांना एकमेव अनंताचं अधिष्ठान असतं हे कळण्याची व्यवस्थाच क्वचित कोणाला कळते. त्यातील क्वचित कोणीतरी ती व्यवस्था समजावून घेऊन त्याप्रमाणे अनंताचा शोध घेतो आणि या शोध घेणाऱ्यांपैकी क्वचितच कोणाला तो शोध अनुभव रूपाने लागतो. असं हे क्वचित कश्चितचं साम्राज्य आहे. हा लेख लिहिला आहे परमपूज्य डॉक्टर काका उर्फ डॉक्टर श्रीधर देशमुख यांनी. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो, प्रेक्षक हो. आपण आत्ता ज्या सभागृहामध्ये आलेले आहोत त्या सभागृहाचं नाव महावाक्य भवन हे आहे. भिंतीवर या ठिकाणी चारी बाजूला 4 महावाक्य लिहिलेले आहेत. इथून सुरुवात करा. तत्वमसी महावाक्य हे उपदेश महावाक्य याला म्हणतात. अयम आत्मा ब्रह्म याला आदेश महावाक्य असं म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म याला अभ्यास महावाक्य असं म्हणतात. आणि अहम ब्रह्मास्मी याला अनुभव महावाक्य असं म्हणतात. शिबिरं अटेंड करून ग्रंथांचा अभ्यास करून आपल्याला नेमकं काय साधायचं आहे तर अहम ब्रह्मास्मीपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोचायचं आहे हा संदेश या ठिकाणी आपल्याला मिळतो. परमपूज्य डॉक्टर काकांनी प्रसाद प्रकाशन यांनी ज्या वेळेला समर्थ वाग्वैजयंती समर्थांची प्रासादिक वाणी हा प्रकल्प हाती घेतला आणि समर्थांचं सगळं वाङ्मय प्रकाशित करण्याचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी डॉक्टर काकांकडे समर्थांच्या वाङ्मयावर
टीका लिहावी असा काकांकडे आग्रह धरला होता आणि काकांनी ते अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी ह्या ग्रंथांवर टीका लिहिलेली आहे. ह्या समर्थ वाग्वय जयंती समर्थांची प्रासादिक वाणी हे यावर जी डॉक्टर काकांनी टीका लिहिलेली आहे त्यामध्ये समर्थांचं वाङ्मय जे प्रकाशित झालेलं आहे त्याचे नावं असे आहेत की मनाचे श्लोक, आत्माराम, 21 समासी दासबोध, पूर्वारंभ, जुनाट पुरुष आणि अंतर्भाव हे आध्यात्मिक ग्रंथ समर्थांचे, त्यावर परमपूज्य डॉक्टर काकांनी सार्थ टीका केलेली आहे. त्यातील मनाचे श्लोक जे आहेत त्या मनाच्या श्लोकाची जी प्रस्तावना या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर काकांनी लिहिलेली आहे तर ती वाचण्याचा उद्देश या ठिकाणी असा आहे, त्याचं अभिवाचन करण्याचा उद्देश असा आहे की मनाच्या श्लोकाचा अभ्यास आपण नेमका का करायचा हे आपल्या सर्वांच्या लक्षात यावं म्हणून ही प्रस्तावना या ठिकाणी अभिवाचन करण्याचा प्रयत्न करते. मन या समस्येने विचारवंतांना फार पूर्वीपासून भंडावून सोडले आहे. मनाचा दुबळेपणा व त्याचे सामर्थ्य या दोन्हीचा माणसाला अनुभव आहे. मनाचा मोठेपणा व क्षुद्रत्व, निर्भयता व भयग्रस्तता, लोभ व त्याग, स्वार्थ व परार्थ, प्रेम व द्वेष, सूड व क्षमा अशा अनेक विरोधी भावांचा त्याला परिचय आहे. मनाचा शरीरावर व शरीराचा मनावर होणारा परिणाम त्याला ठाऊक आहे. मन प्रसन्न असेल तर शरीरात उत्साह असतो, शरीराला रोग असतील तर मनाची प्रसन्नता बिघडते. निर्धारपूर्वक पुढे जाणारे व क्षुल्लक कारणाने खचणारे मन काय करू शकते हे माणसाला माहिती आहे. बोद्धारे मत्सरग्रस्तः प्रभवस्मय दूषितः अबोधो पहतश्चान्ये जीर्णमंगे सुभाषितम असं भर्तृहरी मनाच्या बाबतीत म्हणतात. विद्वान लोक मत्सरी असतात. सत्ताधीशांना अन्य कोणाचे ऐकावयाचे नसते. मूर्खांना माझे म्हणणे कळत नाही. त्यामुळे माझी सुभाषिते माझ्यापाशीच राहिली आहेत. मत्सर, सत्तेमुळे निर्माण होणारा अहंकार व मूर्खत्व ही सर्व मनाचीच रूपे आहेत. भगवान आद्य शंकराचार्य प्रश्नोत्तरीमध्ये म्हणतात, बद्धो हि को यो विषयानुरागी कावा विमुक्तिर्विषये विरक्ती. मनाला विषयांची ओढ असणारा बद्ध असून विषयांचे वैराग्य असणारा मुक्त असतो. येथे ओढ व वैराग्य हे दोन्ही मनाचेच धर्म आहेत. ह्याच दृष्टीने मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः असं आपल्यासमोर योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे. ऐतरेय उपनिषदात मनाची 16 रूपे सांगितली असून ती साधकाला स्वतःच्या अंतःकरणाच्या प्रयोगशाळेत तपासून पाहता येतात व त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधात सांगितलेले उपाय करता येतात. ऐतरेय उपनिषदातील 3.1.2 ह्या श्लोकामध्ये जाणीव, आज्ञा, दिशा, विज्ञान, प्रज्ञान, मेधा, दृष्टी, धृती, मती, मनीषा, ज्युती, स्मृती, संकल्प, क्रतू, काम व असू ही 16 मनाची रूपे सांगितलेली आहेत. त्यानुसार मनाच्या श्लोकांचा अभ्यास आपल्याला करता येतो. जाणीव म्हणजे अहंकार. अहंता मनी पापिणी ते नसोदे अशा रीतीने साधकाने अहंकार रूप असलेल्या मनाच्या जाणीव या अभिव्यक्तीचा बंदोबस्त करावा, तिला वर येऊ देऊ नये. आज्ञा, मनाने मनाला दिलेला हुकूम हे मनाचेच एक स्वरूप आहे. असे जाणीव म्हणजे मन, तसे आज्ञा म्हणजे ही मनच. प्रभाते मनी रामचिंतित जावा अशी आज्ञा मनाला द्यावी. दिशा, मनाने स्वतःला त्याच्या हिताची दिशा सतत दाखवावी. दिशा म्हणजे मन. मना सज्जना भक्तिपंथेची जावे हीच ती दिशा. विज्ञान, ही दिशा विवेकाने सांभाळून ठेवावी लागते. विज्ञान म्हणजे विवेकाचे ज्ञान, तेच मन. देहे दुःखते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे. प्रज्ञान, मनाचे विज्ञान प्रगट झाले की ते प्रज्ञान बनते. विवेकाचे अपूर्व व सूक्ष्मात अतिसूक्ष्म बारकावे त्याला कळू लागतात.
नव्हे तेचे झाले नसे तेचे आले, कळो लागले सज्जनाचे निबोले, अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत आनंद शोधित जावे. अजातवाद व मायावाद यांचे हे मनोहर मिश्रण ज्याला समजले, मानवले, रुचले व पचले तो साधक धन्य होय. नभे व नसेमधील अजातवाद व जाते व आलेमधील मायावाद ज्याच्या अंतःकरणात सुस्थिर झाले आहेत त्याला आणखी काहीच करण्याची जरूर नाही. मेधा व स्मृती जाणून घेतलेले साठवून ठेवून नाना अंगांनी त्याचे स्मरण व अभिव्यक्ती करणाऱ्या मनाची ही नावे आहेत. महावाक्य तत्वादिके पंचकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे. दृष्टी स्थूल दृष्टीचा त्याग करून मनाला सूक्ष्म किंवा तत्वदृष्टीचे वळण लावावे. असे नवे वळण घेतलेले मन म्हणजे दृष्टी. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधोनी पाहे. धृती तत्वज्ञानाशी सुसंगत आचरण राहण्यासाठी मनाला धैर्य असावे लागते. असे धृती हेच मन. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मनीषा मनाने स्वीकारलेल्या ध्येयाची ओढ वाढते, टिकते व स्वच्छंदाने कमीही होते. अशा मनाला मनीषा म्हणतात. तिला असे सांगावे, बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. ज्युती हा गतिवाचक शब्द असून अशा मनाला आवेग निर्माण होऊन ते सैरावैरा फिरते. त्याला समजावून सांगावे लागते. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. क्रतू या नावाचे मन स्वतःला अनेक कर्मात व धर्मात बांधून टाकून शास्त्रांच्या चौकटीत अडकवून ठेवते. त्याला सांगावे, बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही न राहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. काम नाना प्रकारच्या इच्छा करणाऱ्या मनाला काम असे नाव आहे. समर्थ सांगतात, नसे अंतरी काम नाना विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असू कामपूर्ती न झाल्याने शरीरासह स्वतः जे झुरणीला लागते त्या मनाला असू असे म्हणतात. त्याची समजूत कशी घालावी तेही समर्थ सांगतात. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारिखे दुःख मोठे. मती व संकल्प सर्वांना परिचित आहे. आता संकल्प कुठला करावा तर मना सत्य संकल्प जीवी धरावा असे हे आध्यात्मिक मानसशास्त्र आहे. परमार्थात ज्याला हृदय म्हणतात त्या अंतःकरणाचे 4 पदर व आवाका मोठा आहे. मुमुक्षुला एवढा विचार पुरेसा वाटेल असा विश्वास वाटतो. भगवान शंकराचार्यांच्या उपदेश साहस्त्रीमध्ये आत्मा व मन यांचा संवाद रंगवला आहे. आत्मा मनाला म्हणतो, हे माझ्या मना, तू मी व माझे ह्या निरर्थक कल्पना धरून बसतोस. वेदांत तत्वज्ञानानुसार तुझ्या या खटपटी तुझ्या स्वतःसाठी नसून दुसऱ्यासाठीच आहेत. कारण तुला स्वतःला कशाचीच जाणीव नसून मला स्वतःला कशाचीच इच्छा नाही. तेव्हा तू शांत बसलेले चांगले. ह्या संवादाचे 28 श्लोक असून त्यात मनाच्या कोणत्याच व्यापाचा व उपद्व्यापाचा आत्मस्वरूपाला काहीच उपयोग नसल्याचे परोपरीने सांगितले आहे. वेदांतावर आधारलेल्या तर्काचाही उपयोग करून अज व अद्वितीय आत्म्यासारखा दुसरा पदार्थच नसल्याने मनाचे अस्तित्वच सिद्ध होत नसल्याचे म्हटले आहे. समर्थांनी अध्यारोपाच्या प्रक्रियेनुसार मनाचे अस्तित्व गृहीत धरून मनाच्या श्लोकांची रचना केली आहे. जागृती व स्वप्नात चिदाभासयुक्त मन असले तरी गाढ झोपेत ते नसते. आत्मा तिन्ही अवस्थात साक्षी रूपाने असल्याने तो तिन्ही अवस्थात व्यापून पण अलिप्त असतो. म्हणून मन अशाश्वत व त्यामुळे अचेतन व म्हणून माईक ठरते. मनाला होणाऱ्या मोहामुळे अनर्थ होतात असे आचार्य सांगतात.
आत्मा स्वतः ज्ञानरूप असूनही त्याला विषयादिकांचा संबंध होतो असा भ्रम मनाला झालेल्या मोहामुळे होतो. आत्मा निर्विषय व निर्विशेष असल्याने मनाने केलेल्या खटपटीचा त्याला कोणताच उपयोग नाही. मानवी मन अत्यंत गुंतागुंतीचे आहे. घातक व्यसन म्हणून मानले गेलेली मदिरा सुद्धा घेताना माणूस पुढील कारणांनी तो घेऊ शकतो. 1 चैनीसाठी, 2 दुसऱ्याला सौजन्य दाखविण्यासाठी, 3 व्यसनासक्ती म्हणून, 4 धन्याला निष्ठा दिसावी म्हणून, 5 निराशेपोटी, 6 आत्महत्येसाठी, 7 सामाजिक प्रथा म्हणून, 8 पूजाविधी म्हणून, 9 धैर्यासाठी, 10 जाहिरात म्हणून, 11 बेफिकिरी दाखवण्यासाठी आणि 12 आव्हान स्वीकारण्यासाठी. त्यामुळे कोणत्याही मानवी कृतीमागे असलेले मन किती कारणांनी ती कृती करू शकते ह्याचा विचार करावा. घाईने किंवा अविचाराने निष्कर्ष काढता येत नाही. माइंड इज ए बंडल ऑफ मीनफुल एनर्जी अशी मनाची एक पाश्चात्य व्याख्या आहे. या व्याख्येत मनामागे असणारी ऊर्जा व त्याला असणारी जाणीवही सांगितली आहे. वेदांत शास्त्राप्रमाणे मन हे अपंचीकृत वायुतत्वाचे असून त्याला प्राणाची ऊर्जा मिळते व चिदाभासामुळे जाणीव असते. रजोगुणाचे खांदी तरळत असे. त्याला रजोगुण असल्याने ते चंचल असते. वायू व रजोगुण दोन्ही चंचल असल्याने मन अतिशय चंचल असते. नाम, प्रणव, प्राणायाम, ध्यान इत्यादी साधनांनी व रजोगुण नियंत्रित करून सत्वगुण सतत जागा ठेवल्याने मनाचे चांचल्य कमी होऊन आत्मवेध घेण्याचा प्रयत्न करता येतो. मनस्संयम्य यश्चित्तो योगी नियतमानसः मन्मना भव चंचलहि मनकृष्ण प्रमाथी बलवदृढम असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहचलम इत्यादी अनेक प्रकारे मनाविषयी गीतेमध्ये म्हटले आहे. श्री समर्थांनी मनाच्या श्लोकातून मनाला उपदेश केला असे मानले जाते. परंतु 27व्या श्लोकापर्यंत मना हे संबोधन बरेचसे सांभाळल्यानंतर पुढे 28व्या श्लोकापर्यंत हे संबोधन नाही. 38 पासून पुढील 8 श्लोकांमध्ये ते आहे. पुढे हे संबोधन तुरळक झाल्यावर 75व्या श्लोकात मनाऐवजी जीवा हे संबोधन वापरले असून प्रत्येक मनाचे ठिकाणी साधकाने जीवा असे वाचणे शास्त्रशुद्ध आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणाचे कार्यानुसार मानलेले 4 घटक आहेत. सर्व संतांनी त्या 4ंचा वापर नेमकेपणाने केला आहे. त्या घटकात त्याला त्याच्या कार्याकडे प्रवृत्त करणारा बदल झाला की त्याला वृत्ती म्हणतात. उदाहरणार्थ मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहमवृत्ती. समर्थ जेव्हा बुद्धी दे रघुनायका असे म्हणतात तेव्हा मन, चित्त हे शब्द न वापरता रघुनायका संबंधी निश्चय करणारी बुद्धी दे व त्या बुद्धिवृत्तीने तोच निश्चय सतत ठेवावा असे सांगतात. अहंता गुणे यातना ते फुकाची. येथे अहम अहम म्हणून नाचणारी अहमवृत्ती व्यर्थ यातना देते असे सांगतात. सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. ह्या मनाला दिलेल्या आदेशामध्ये त्याने सतत सत्य संकल्पच घट्ट धरून बसावा असे म्हटले आहे. तू मन हे मीच करी ज्ञानेश्वरी. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम संत गोरा कुंभार. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण. ज्ञानेश्वरी. हा विचारुनी अहंकारू सांडीजे मग अस्तीच वस्तू होईजे. हा अन्य संत श्रेष्ठांच्या शिकवणुकीमध्ये सुद्धा अंतःकरणाचे हे 4 घटक निश्चित अर्थाने वापरले आहेत. त्या मनासी निग्रहो न करिता जीवाची न चुके व्यथा. मनाचेनी छंदे नाचता साधने सर्वथा व्यर्थ होती. वासनेनुसार मनाला जे छंद लागलेले असतात त्यानुसार साधकाचे जीवन चालू राहिले तर जीवाची जीवदशा व त्याचा परिणाम म्हणून होणारी त्रिविध दुःखे व जन्ममरण चुकत नाहीत आणि त्या छंदी मनाला आवरले नाही तर मोठ्या कष्टाने केलेली साधने वाया जातात. आणि म्हणून मनाला आवर घालण्यासाठी मनाच्या श्लोकांचा अभ्यास आपण सर्वांनी जरूर करावा.
जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा